अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा, अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा. हे गाव गाड अन भलताच राडा, अन गाव गाड अन भलताच राडा, गाव गाडा अन भलताच राडा. दीडशहाण्यांचं अहो लई लई राडा. होय का ना, तू गेल्या वेळेस नारळाचा धंदा चालू केला होता, का बंद केला? आता का तुला तर सगळं माहिती की रे? माहित असून सुद्धा मला विचारतोय. बघितलं ना तो आमल्या किती नालायक होता. हा, एक नंबरची चुरटी अवलादला का हे. पण तुला मी आधीच सांगितलं होतं ना, आपण दोघं मिळून धंदा केला असतात किती टॉपला धंदा नेला असता. टॉपला मग अरे 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 तू नेला असता की टॉपला, मला कर्ज बाजार केला असता. तू त्याच्या पुढची अवलाद. काय पुढची अवलाद? नको बाबा, माझा मी एकटा जीव सदाशिव आहे. अरे ही सगळं कशासाठी करतो माहिती का मी धंदा? तशी मला धंद्याची गरज नाही. तसं पाहायला गेलं ना लाखो करोड रुपये आमच्या पूर्वजांचं आहेत, पण ती कसं आहेत माहितीये का, आमच्या नावावर नाहीत. असं लोकांनी खमाटलं, ह्यानी सह्या घे त्यांनी जमिनी नावावर करून घे असं नाही. तर आम्ही पूर्वीचे गोरपडे म्हणजे लय श्रीमंत राजे गोरपडे आम्ही. असं ना? मग माझ्या पंजीची हत्तीच्या अंबारीतनं वरात निघाली होती. मग ते मिळच गॅरेज आता गायला आलेलं दिसते. बघ पुढचं बोल नको, पुढचं बोल नको. ह्याच्यामुळे तू तुझा मला राग येतो. अरे मी कशासाठी, गॅरेज माझं एक नंबर चालतं, पण नारळाचा व्यवसाय कशासाठी सुरू केलता? समजा पुरीकडची माणसं आपल्याला बघायला आली, बरं काय करतोय, त्याचं घरदार कसं या, त्याचा व्यवसाय काय, त्यांना सांगता येईल माझं गॅरेज आहे, माझा नारळाचा व्यवसाय आहे, माझं इतकं नारळ जातात, म्हणजे लोकांना कळतो अनेक बिझनेस आहे, अनेक बिझनेस. समजा गॅरेज बंद पडलं तर पोरग नारळ विकते, नारळाचं बंद पडलं तर पोराजवळ अर्धा एकर एकर शेती या. असं मला सगळं मिळून आणायचं होतं. काय र निवळ तो आमले इतका नालायक निघाला ना, अक्षरशः दिसला ना तरी मेंदू हालतोय. असं वाटतंय कधी माझं लग्न जमतंय आणि कधी त्याला जाऊन आनंदाची बातमी देतोय. असा जळपाड झाला पाहिजे त्याचा. तुझं लग्न नाही, मला तर नाही वाटत ह्या जन्मात जमन म्हणून. आमचं 100% होणार आहे, तुझं बघा आधी. तुझं तर होणार नाही, काळ्या दगडावरची रेष आहे. माझं होते का? अरे माझं जमल्या जमा आहे. तुझं मग स्वप्नात बघितलं काय जमलंय ते? नाही. मग इकडे तुला ती दिलवाले टोलर माहिती का? दिलवाले टोलर? अरे आपल्या वस्तीला नाही टेलर, ती दिलवाले टेलर होय. हा माहिती की, त्याला कोण ओळखत नाही, लय बाजिंदाईला का ती. त्याची मिवणी. हा, अरे खिडकी जवळून मी गेलो नसता अशी होती तुला. मग लगा 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 म्हणजे पोपटाला खुणावलं का तुला खुणावती? म्हणकी खुणावती म्हणे, सारखी ऍक्शन करते अशी करते. तातू काय सांगायचे तुला. अरे तुला तातू नसल र, तुला थुथू म्हणत असेल ती, तुला तातू ऐकू येत असेल. तातू नाही मला तरी तातू म्हणते. तुला कोण कुत्र किंमत देते केला का? तुमचं नाव ते दिलवाले टोलर आहे ना, टोलर, तो तुला असा टोला टाकल का नाही? अरे लय बाजिंद लय पुढचे, आणि त्याची मी हुनी त्याची बी पुढची. का तुला मन सांगतो आतली खबर आहे काय? 4 वेळा त्याची मी हुनी पळून गेली. काय बी कसं सांगतो तू? आता काय बी कसं सांगतो, स्वतः आता बाजीनाना गावचा सरपंच असल्यामुळं ही कितीतरी वेळा पोलीस स्टेशनला मॅटर गेला, आणि किती वेळा मीच होतो मिटवायला. बरोबर 4 वेळा पळून गेली. काय खरं आहे काय? तुझी शपथ का, तुझा माझा विश्वास नाही का? मित्र आहे तू, नाही तर बाबा तुला बघती ना कर लग्न, काय मला करायचंय? नाही नको बाबा, काय तसलं करायची तेव्हा. आणि मग अरे आपण चांगल्या घरची माणसं, हा असलं गैरट सरळ घालतो का घरात? नको नको, म्हणजे सगळं लोकांची लाईन तुझ्या दारा पुढे लागन. तसलं नसलेलं बरं. आता कसं बोलला? मांजर राहिलेलं चांगले वांज म्हणतोय मला. अरे माझं लग्न होईल, पोरं होईल, आणि तुला मी वांजा दिसतोय होय? आईला तात्या मरणाचा लाबाड म्हणते, पोरगी मला कोणावती पालव्या करते. अरे त्या दिलवाल्याची लका मी हुनी घराच्या बाहेर आहे का? त्या दिलवाल्याने कुठल्या कोपच्यात नेऊन ठेवली ती आज तागात मला पत्त्या नाही लागला का? घारीगत घरा 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 फिरत असतो मी त्या दिलवाल्याच्या घराच्या पुढनं. आईला पण ह्यो लाख मोलाचा बोला. जर दिलवाल्याच्या जर मी हुनीचं नाव जापून काढून बघितलं, काढाय काय हरकत आहे? हो म्हणल नाही तर नाही म्हणल, काय जीव घेतोय वय? भाजनाला गाठला पाहिजे का करबला तो ना. हा फोन का उचलत नव्हता माझा?
फोन उचलाय कुठं? एक ठेवला फोन की दुसरा येतोय, दुसरा ठेवला की तिसरा येतोय. हो तुम्ही आता देशाचं पंतप्रधान आहे होय, त्याच्यामुळे तुम्हाला सारखं फोन चालू इथं. अरे मग काय देशाचा पंतप्रधान सुद्धा विचारतात आता काय करायचं. बाजीना ना आता काय निर्णय घेऊ? हिंदी में पूछते हो. हेलो बाजीना ना, अब क्या करने का, अब कैसा निर्णय लिहू मैं? तुम्हाला विचारून निर्णय चालल्यात ना, त्याच्यामुळे देशाचं वाटोळ चाललंय हे सगळं. वाटोळं आता नका राव नाना, पुढचं बोलू, मला सगळं माहिती आहे. लक्षात काही व्याप नसतो तुमच्या माग. गावातलं कुत्र तुम्हाला विचाराना आणि पंतप्रधान विचारायला तुम्हाला. अरे पंतप्रधानच काय, कुणी बी विचारतंय, मला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही ती. ह्या राज्यात काय करायचं, आता इलेक्शन झालं का ना, राज्यात काय करायचं ते सुद्धा मला विचारलं होतं. असू द्या, सगळे तुम्हाला विचारतात. तुम्ही लय मोठा माणूस आहे म्हणून तुम्ही तुमच्या मागं पळतोय, तुमची सेवा करतोय. तुझा बोल काय आहे ती, मला आहे गडबड, माझ्या मागे व्याप आहे. कशाची गडबड तुमच्या मागं? मग काय, मग फोन कशाचं म्हणतोय तुला मी? मग त्याला गिरायक यायचंय संगमनेर वरनं. इथली माणसं पेटले ती वय संगमनेर वरनं गिरायक यायला. अरे एवढं का एवढं दिसतंय. ही जी पाट इकडे गेला ना खाली चारी, एवढी 1 लाख रुपयाला जाते. ही बचकणी मका वय बचकणी. मग हीच तुला कळत नाही. ह्याला म्हणून तर बाहेरनं गिरायक बोलावायचं. आपल्या गावातले काय करणार माहितीये का? 2000ला देताय का, 1000ला देताय का? नाना तुमचं कसं झालंय माहितीये का? काय माहितीये का नाना, गावातल्या लोकांना माहित असतं ही मका काय लेवलची येते, बाहेरच्या लोकांना माहित नसतं. कारण तुम्ही काय करता, मका काय छी असली ना, दुसऱ्या प्लॉटचा मकाचा फोटो काढता, व्हायरल करता, लोकांना वाटतं आयला मका इतकी चांगली आहे. हिथं आले त्यांना कळतं आयला हिथं मका बचाकणी आहे, हिथं एक थोंब तर अर्ध्या किलोमीटरवर एक थोंब. आणि पण आता लोक म्हणतात काय करायचं, आल्या सरशी आपली घेऊन जा, कुठं माघार जा. अरे गाना तुला माहित आहे का, लय ढेंड मका जी असते की नाही मोठी, तिचा उपयोग नसतो. ही मका आहे ना, गुर त्याचा बुडका सुद्धा ठेवत नाही ती. असू द्या नाना, मका जशी ढॅंड होती ना तसं नाना मी सुद्धा आता ढॅंड झालोय. बोल बोल. अहो नाना, एक आतमधली खबर लागली. आपला दिलवाले टेलर नाही होय, त्याची मेहुणी वयात आली. हो आली की, मला माहित आहे. मग मला माहिती नसती, माहित असून काय करता? कुणी तिथं जाऊन माझं नातं जुळवायचं? अरे का ना, हे करा, आमची बी मेहुणी आहे की. मग तुमची मेहुणी विचार किंवा देते का म्हणून तिचा आता विचारतो. काय माहितीये का, तिला बी सांगतो आणि मामीला बी. नको तुमच्या मेहुनीत विचारूच नका. काय माहितीये का, तुमचीच अब्दा तुमच्या बायकोनी केलेली मी बघतो या, तिचीच ती बी बहीण, दोघी एकाच माळ्याचं म्हणून वाय नाही कुणी. बरं जाऊ दे, तरी विचारतो बाबा. अरे पोरगी मेहुणी लय चांगली, ही बायको आहे ना आमची, बायको नाहीशी येणे पण मेहुणी अशीच एक नाही, माणूस केला ह्याला. खरंच रे गाना, तुला उलट सुद्धा बोलणार नाही ती. अहो मेहुणी लय चांगली आहे, पण ही तुमच्या आजूबाजूची बगल बच्चे, ही बायको सासू नाही. तुम्ही काय करा, आपण जाऊ दिलवाले टेलर कडे. आलं लक्षात, तुम्ही एकदा पुढे असला का नाही तुम्ही बोलू शकता, नाही तर मी विचारा गेलो माझ्या खावक्याने अंगावर येईन. ते दिलवाले टेलर काय माझ्या शब्दाच्या बाहेर येतावा, डायरेक्ट मागणीच घालू की पोरीला. काय बोलताय? आणि मग जर ना नोंद केली ना त्यानं, गावातनं बाहेर काढतो त्याला. एकतर आपणच ठेवलाय का ना, तो आहे त्याला साक्षीदार. ना ही प्रेम असं रागाने हाणून मारून होत नाही, ही प्रेमाने जुळवायचं आपल्याला. नाती अशी प्रेमाने जिंकायच्यात आपल्याला. तिथं गेल्यावर प्रेमाने जुळवू की, पण हिथं कसं जर नाहीच ऐकलं तर मग चुरदार कमी करायचं नाही. नको नको, आपल्याला आपलं लग्न भांडून हाणून मारून कोणासंग करायचं नाही. प्रेमाने बर साम दाम पैसे दाखव. ओके मग येऊ का मग मी? कधी जायचं? उद्या सकाळ जाऊ मस्त पैकी. कपडे कपडे तू घाल. आता माझ्याकडे काय ड्रेस आहे का बघतो चांगला. आता आमच्या टाइमला कुठलं तुमचे परत डोबळ पडला त्या ड्रेसला. आमच्या टाइमला कुठं ड्रेस नाही, त्या टायमिंगला फुकटच्या भाषणाला सुद्धा चांगली चांगली खादीचे कपडे घालून येत आहे. अरे पण आता काय झालंय, चांगले कपडे घालून या. बर चालतंय, तू बाबा तू ह्या टाकली ती चांगली कपडे. येऊ का मग? जाऊ का? आणि जरा लक्ष द्या पिकांच्या, लक्ष द्या राव. गाणं ऐक, हे पिक आहे ना 1 नंबर आले, हे तुला कळणार नाही. मला सगळं कळतंय. असू द्या, आता काय झाले, दात बी आपलं होड बी आपलं नाव ठेवायची नाहीत. पण एक जर गाय बांधली ना हे एकरात, एका दिवसात स्वतः पुरायचं नाही तिला. एका गाईला येड लावतो काय? एक गाय? अरे 10 गाया लावल्या तरी येड सरायचं नाही त्यांना. आणि तू सांगतो एक गाय. जाऊ दे म्हणून, चला. अगं प्रिया, ए प्रिया, अगं चल लवकर, घे मला जायचं, आण लवकर. हा तर ही काय आणले? ही काय म्हणजे? अगं जेवायचं टायमिंग झालं नाही, पोहे घेऊन काय आली? अहो माझी पूजा चालली होती.
अगं तुझी पूजा चालली होती पण तुझ्या बापाने खाल्लं होतं का ग पोहे? ओ बापाव जाऊ नका अजिबात तुम्ही. अगं बापाव जाण्याचं नाही, दुपारचं जेवायच्या टायमिंगला कुठे नाश्ता केलेला बघितलाय का कुणी? अहो मग 2-3 तास पूजा चालली होती, परत 1 तास बचत गटाच्या मीटिंगला गेलते मी. अगं काय पूजा करतीया? पती हाच परमेश्वर असतो, त्याच्या आधी बघ त्याच्या पोटपाण्याची पूजा कर. अहो तुमच्यासाठीच पूजा ही करते मी, आपल्या घरात बरकत येण्यासाठी. अगं बरकत येण्यासाठी करती, बरोबर आहे तुझं, पण असलं जर खाया घातलं तर नाही होय पती लवकरच वर जायचा. अहो चपातीन भाजी खाल्ली तरी पोट भरणार आहे, पोहे खाल्ले तरी पोटच भरणार आहे ना हो. तुझ्या डोक्यात बिक्यात फरक आहे का? चपाती भाजीनं तर पोट भरणार आहे, पण ह्यानं काय पौष्टिक आहार मिळतो का यानं? बरं खा की आता, किती वाद घालत बसलाय तुम्ही. वाद घालत बसलाय. अगं पण जेवायच्या टायमिंगला कोणी असलं आणलं होतं वय? मला कामच काम पडलंय माझ्या मागून आणि ही असं करते तू. एवढं खा, अजून 1 प्लेट आणते म्हणजे पोट भरण तुमचं. प्लेट नको, हीच नको झालंय मला, प्लेट आणतीय. मग ती जाऊ दे आता, थोड्या वेळाने तरी बनवाय चपाती भाजी वाय चांगली चमचमीत बनव, थोड्या वेळाने ये तू जेवायला. हा बरं मी काय म्हणतोय ऐकते, काय आपला गणा ऐक नाही, हा. गणासाठी विचार की आपलं तुझ्या बहिणीचं. गणा भाऊजींसाठी वय? हो लग्नाचं. मी काय डोक्या बिक्या पडली का त्यांच्यासाठी विचारायला? हाताला डोक्यावर पडली का म्हणजे? काय काम धंदा करते तो गणा भाऊजी? सारखं टवळक्या करत इकडे तिकडे हिंडत असते तर. अगं वेडी झाली काय तू? गणाचं गॅरेज आहे तुला माहित नाही का? पण असतात का ते गॅरेजवर? मग काय असतात, कुठं असतो? असतात की. आणि मग त्याच्यासाठी विचार की म्हणलं मामाला जायचं नाही तर मामीला जायचं. मामीचं तुझं चांगलं जमतं का नाही, मामीला म्हणायचं गणासाठी आपण देऊ. आपण काय करतात पोरांनी विचारल्यावर काय सांगायचं? पोराचं तुम्हाला माहित असून मी असं करू का हो? अगं पोरग किती चांगलं आहे, लात मारल तिथं पाणी काढल ती, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला किती सहकार्य असतं त्याचं राजकारणात. अहो तुम्हाला केलं असेल सहकार्य, मला काय केलं त्यांनी सहकार्य? तुला काय केलंय म्हणजे आता मी कुणाचा? आता विचारलं एकदा, परत विचारायचं नाही तुम्ही माझ्या बहिणीबद्दल. अवघडच आहे तुझं, आता विचारलं म्हणजे. माझं ते झालं वाटवळ, तिचं बी करता का वाटवळ तुम्ही आता? आणि तुझं कशाने वाटवळ झालं? धरा हे पाणी. आता एवढं धर तुझंच पोहे नको मला, मग तुझं कशाने वाटवळ झालं? नका खाऊ. काय केलं? बोला की. इतके दिवस कुठे गेलता? गावात दिसत नव्हता. नाही आम्ही आठवण काढली तुमची. होय ना, मग पण मी गावात असतो तर दिसल ना. कुठं गेलता कुठं नेमकं? पुष्पा 2 पिक्चर. हा, हा त्याचं काम भेटलं होतं आपल्याला. बर 300 टेलर घेऊन गेलतो. काय बोलताय? 300 केलं? बरोबर आहे ना ना. अहो पुष्पा लालचंद्रा तस्करी करत होता, सगळं टेलर ह्यांनीच नेलतं इकडून. आणि होय हो, ट्रॅक्टर कुणाच होतं मग? अरे मी काय चंदनाची तस्करी करायला गेलतो का तिकडं? मग टेलर काम, कपडे शिवणारी टेलर म्हणतोय मी. काय सकाळ असली मला शिवणारा टेलर वय. हा. मला वाटलं की लाकडं व्हायला तसलं टेलर ट्रॅक्टर आणि टायली घेऊन गेलता का टेलर? अरे गणा, त्याचा काय संबंध आपला त्याचा? आपण टेलर माणूस, तसले तस्करी बिस्करी आपल्याला शोभत का? हातावरचं पोट आपलं. नाही मी म्हणत बरं का, तुम्ही एवढं बाहेर जाऊन सिनेमातल्या हिरोईनचे कपडे शिवताय, बरोबर आहे. आता पुष्पा एवढा प्रसिद्ध पिक्चर, ते सुद्धा कपडे तुम्ही शिवली. आणि मी एका गोष्टी मात्र तुमच्या नाराज आहे. गावात तुम्ही फक्त आंगडी टुपडी बाळुती ह्याच्या प्रेरित काय व शिवत नाही अजिबात. हा, कधी कोणाचा ड्रेस शिवलाय का तुम्ही आज तागात गावातल्या? अनगणा मला काय म्हणायचंय, टेलरने काय केलं माहितीये का? हा, ही गोगल घालून टिपा मारत का नाही, माझ्या पेंटीला का उलटीच टिप मारली. अख्ख्या गावात नावं ठेवायला लागली माणसं. उठायत ना पहिलं आबरू काढायला का इथं माझ्या दुकानात? आबरू नाही टेलर. नाही. तुम्हाला कळतं का? अहो ती उलटी असो ना तर सुलटी असो, शिवलं ही महत्वाचं आहे ना. बघ ना, आणि त्यांची स्टाईल आहे ती. काय नाही माझी ती. बाहेर तुम्ही गेलाय का? विदेशात गेलाय का? परदेशात गेलाय का तुम्ही? टिपा उलट्या मारतात तिकडं, कधी मुंबईत ह्यात. पण गावाकडे असलं चालतं का? हे बघा, आपण आलोय कशाला? बर जाऊ दे मरू दे. मी उलटी टिप मारू नाही तर सवयची मारू. समजून घ्या. जाऊ दे मरू दे. काय मूड घालवताय राव सकाळ. बर टेलर मी काय म्हणतोय, काय जाऊ दे आता, बाकीचा विषय नको लांबवायला. हा. तुम्ही इकडे तिकडे फिरताय, हा. आता म्हणताय पुष्पाटोला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो. काय झालंय माहितीये का? काय आपला गणा, हा. गणा किती सुशील मुलगा आहे हो गावात आपल्या. हाय. आणि महत्वाचं म्हणजे खरंच बर का, गावात गणाला इतकी नाव असते ती ना, माणसं ह्याला पोर असावं तर म्हणते ती गणासारखं. होय ना. हा, आणि महत्वाचं म्हणजे धंदा
टाचून करतय ती हाय चिकाटी आहे की चिकाटी आहे. जातात 3-4 दिवस ट्रिपला म्हणजे हाय पोर ठोलाय जायला पाहिजे. आपण दुर्लक्ष एवढं डोक्यात घेत नाही. मग समाजकारण समाजकारण समाजकारणासाठी जातो. झाडे लावा, झाडे जगवा, लोकांना मार्गदर्शन करतो बाहेर जाऊन. असं नाही कधी फिरत. होय हा, लय लय मार्गदर्शन, रक्तदान शिबिरी, बरंच आयोजन नियोजन आयोजन लय असतं. तरी म्हणलं एवढा सुकलाय काय रक्तदान केलेलं दिसतंय तू पण हा? कालच 4 होय बाटल्या ना? रक्तदान करून किती 4 बाटल्या दिलं ना. होय का अंगात ठेवलंय ना काहीतरी शिल्लक हाय. हाय 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 4 बाटल्या म्हणजे त्याच्यात रक्त बी जास्त आहे हो. हाय हाय हा संस्कार ना, असं तुमचं कसं आहे ना, असं हाय लहानपणी आहार चांगला खाल्ला. हो ना आईने मलिदा काला लहानपणी आम्ही खाल्ल्या. जाऊ दे आता ही अख्खं खुराक नको सांगू भावना पोचल्या तुझ्या आम्हाला. संस्कार तुमचं ना शेवटी हा? मग तसा टाकून दिलेलाच होता का ना पाहिला पण म्हणजे आता मार्गी लागला तू आवड ना, ना, केलं. हा. मग पोरगा एकदम मस्त आहे. हाय की हा मला काय म्हणायचंय बोला की आता हे का हम्म. एवढा पोरगा चांगला आहे गावात एवढं त्याचं समाजकारण चांगलं चाललंय. हम्म, मग एका गोष्टीत बघा खटाकते काय हा त्याचं लग्न झालं पाहिजे का ना सांगा बरं तुम्ही. नाही ना माझ्या तसं डोक्यातच नाही. मला काय करायचंय माहितीये का, बिना लग्नाचं राहायचंय आणि समाजासाठी वाहून घ्यायचंय. आता ही बळत तुम्ही सारखा फोर्स करताय म्हणून मी म्हणलं आपलं बघताय तुम्ही तर. किती किती उच्च विचार उच्च श्रेणी. विचार आहे त्याचं. म्हणजे बघा आताची परिस्थिती मुली मिळत नाही तो लग्नाला त्याच्यामुळे निर्णय घेतलाय गानाने हा तसं नाही का? अहो, बिना लग्नाची माणसं किती मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. देशाचं पंतप्रधान हा. आहे का लग्न त्यांचं? मग तुला व्हायचंय का आणि ते युपीचं मुख्यमंत्री आहे का त्यांचं लग्न? माणसं फार मोठी विचार म्हणून नाही. तुमचा हाय सगळ्याचा आग्रहात आहे वडिला मुलं. मग गपची व्हायचं गपची गपची. काय माझा विश्वासच बसना गानात एवढा बदल अव गाणं कुणाच्या तालमीत आहे काय तालीम काढली काय तुम्ही मग कुठं गावातच आहे. बरं ती जाऊ दे मग हा हा तुम्ही इतकं फिरता असता हा. म्हणून मला काय म्हणायचं होतं की एखाद्या ठिकाणी बघा की एखादी मुलगी असली चांगली तर काय ना तुम्ही बरं आता नसच दाबली बघा माझी पोरींची कसली बोंबा आहे तुम्हाला माहित आहे की हा सहजासहजी ती शक्य आहे का? हा? एवढी ओळख बी आहे म्हणताय. हाय की ओळख हा एखाद्या पण नटी नटी सारखी येऊन द्या काय काय अडचण नाही. काय कशाला? नक्की नक्कीला काय संस्कार असतात का? अरे पण गाणं ही माझ्या घरी काय पिक्चर करायचा आहे का? अरे नटी सारखी दिसाय र हा. नटी नाही म्हणत मी. हा. काय माहितीये का ही चित्रपटाची याची कामं यांच्याकडे मिळतात का नाही मग तिथं एखादी साईड हिरोईन असेल कशाला साईड हिरोईन ना ना आजूबाजूला मस्ती चांगल्या चांगल्या पोरी त्या ना- फक्त आपल्या डोळ्याला दिसत नाही. हा कसं आहे ना माहित आहे का तिथं असं डंगरी फंगरी असं वांगारलेलं चेहरा चालत नाही तिथं स्मार्ट चेहरा माझ्यासारखं स्मार्ट एकदम असं ही कसं ही गॉगल कशासाठी असतो त्यासाठी तुम्ही जी नावं ठेवता ना हे करा ना एक टेक्निक असतं आवड ते. टेलर मला माहित आहे तुम्ही युद्रूप दिसता म्हणून गोगल ही काय? घातला मला माहित आहे ती जाऊ द्या काय आव ऐका जाऊ द्या नाव इथं सांग बरं का नाही नाही तुम्हाला नाही ठेवत होती. युद्रूप टेलर दुसरा टेलर आहे संस्कृत नाही युद्रूप हा संस्कृत मधला लय मोठा शब्द आहे. युद्रूप म्हणजे लय भारी बस कळलं कळलं असा हा. कुणासारखा न दिसणार. तर काय गाण्याला जनाला पोरगी म्हणलं फिरता फिरता बघितली म्हणजे आपलं त्याचं एकदाच वाजवून टाकलं म्हणजे बघा त्याचं बी मार्गाला लागेल संसार प्रपंचाला लागेल पोरगा काय आहे? सांगा बरं तुम्ही. आपण आता हे माझं कामाचं बघून मी कसं ते पूर्ण केलं म्हणजे एवढा वेळ तर मला मिळाला पाहिजे माझं किती बिझी शेड्यूल असतं गाणं तुला माहित आहे ना अहो, पण टेलर हा काकेत काळचा आणि गावभर वळसा तुमचं असलं काम झालंय बघा काय आहे ना म्हणजे मला म्हणजे काय म्हणजे काय असं उघड उघड बोलावं असं कोड्यात उघड असतं हुम न घातलं आणि काय त्याचे काय ना हा, बघा की, हा. तुमच्या डोक्यात असलं. हा. अहो माझ्या डोक्यात काय आहे माहिती काय आहे? टेलर आता आपल्या तुमच्याच घरात तुमची मेहुणीच नाही होय हो. हा मी म्हणेन मग काय काय ह्या का वाईट होईल का हो? मेहुणीचं कल्याण होईल आणि तुमच्या नजरेसमोर राहील गावातली गावात बर तुमच्याच इथं राहती तुमच्याच इथं राहती शिकली बी इथंच सगळं झालं आपली इथंच राहील. बरोबर आहे बरं का ना तुम्ही म्हणताय ते तुमचा मुद्दा एकदम करेक्ट आहे गाणं बी काय तसा वाईट नाही आता तुमच्या तालमीत तयार व्हायला लागलाय म्हणून हाय बाद म्हणजे कधी कधी होतं पण हाय विश्वास आहे त्याच्यावर आपला मग राव चांगला आहे पोरगा. पण काय पाहिजे नाना हा. आपण बी मुलगा मारण्याचा खर्च केलाय पूर्वी बर आपल्याला पोरांना ध्येय सांगावं लागतं पण आपली मिवणी हा. म्हणजे माझी मिवणी हा. डायरेक्ट मला येऊन म्हणते दाजी हा. जिद्द आहे माझी जिद्द की मला गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची बर म्हणलं
सपोर्ट पूर्ण म्हणलं तुला. काय तुझ्या शिक्षणाला पैसा लागेल तेवढा म्हटलं, तिलाच पडणार नाही. पण मुद्दा काय आहे माहित आहे का, आता एवढा तिच्या जिद्द आणि चिकाटी बघून मी एवढा खर्च केलाय, ती खर्च आपल्या घाणारा नाही जपायचा. नाही, तेवढी ताकद पाहिजे त्याच्या अंगात. अहो मधीलवाले, माझ्या अंगात लय ताकद आहे, मला सगळं जपतंय. अहो तुम्ही फक्त मला एकदा मेहुणी देऊन तर बघा. अहो लय प्रपंचाला मी चांगला पोरगा आहे. नाही का, कसली ताकद म्हणतोय तू? बरं, ताकद, कष्टाची ताकद आहे माझ्यात, संसार करण्याची दमक आहे माझ्या अंगात. अहो तो कुठंच कमी पडणार नाही, कुठंच. कुठंच कसा कमी पडणार नाही, ती कुठं कमी पडणार आहे मला चांगलं माहित आहे ना. ताकद म्हणजे ही ताकद नाही रे, ही ताकद, कळलं का? उगा आता स्पष्ट बोलायला जाऊ ना. अहो, काय ही ताकद कशाला लागती आता? कशा अहो, संसार केला की अहो ऐका की गाना, लग्न करायचं असलं आमचं आम्ही करून घेतो ना. तुम्हाला हे का टेलर, मी सांगतोय तुम्हाला, मी लग्नात रुपया खर्च करून देणार नाही. आमचं आम्ही काय जाऊ द्या, हे का गाव जेवण घालू, निमंत्रण, पाहुणी रावणी किती येऊ द्या, जेवण बिवण टकाटक बनवणार मी. हे पुढचं लय रान हाणायला लागला तुम्ही नाना. माझा मुद्दा तर ऐकून घ्या की. आता मी जे एवढा पाण्यागत पैसा हातात हाताला फोड येऊच तर काय कायचं जखमी दिल होत्यात, पण माझं ही जखमी कपडे शिवून हात झाल्यात, ही पायाचं तळव झाल्यात पैंड मारून मारून. त्याचं काय म्हणजे कष्टाचं चीज माझ्या बी झालं पाहिजे का नाही? बोला की. आता जी स्पष्ट बोलू का तुम्हाला मी, हे बघा, माझी मिवणी गणाला मी देतो, पण त्या बदल्यात 5 लाख रुपये मला द्यावं लागतं. म्हणजे कशासाठी ती मी सांगतो तुम्हाला उघड उघड. आतापर्यंत मी शिक्षणाला खर्च केला तिला, आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली तर आपल्याकडे पाहिजे ना बॅलन्स. कुठेच घरात येणार परत. खर्च केला तुम्ही? काय राव बोलताय दिलवाले, तुमची मिहुनी तर जिल्हा परिषद शिकली, सकाळची भात खायची, दुपारची भात खायची, संध्याकाळी घरी यायची, आणि कशाचा खर्च झाला? खर्च आला तिला? ए बाळा, शिक्षण पाहिलं 10वी 7वी पर्यंत होता बातमी, त्यानंतर काय तू बात नेऊन देत होता काय? सगळं कॉलेज बिलेज ट्युशन सगळा खर्च केलाय. लिखापडे माझ्याकडे दाखवू का? काय तुम्हाला काय दाखवा का? म्हटलं 5 लाख तुम्हाला मान्य असलं तर ठीक, नाहीतर चला आपलं. नाही काय माहितीये का दिलवाले, काय काहीतरी व्यवहाराने बोला की. 5 लाख 10 लाख काय हे असलं कुच कुच बायाने काय करताय? का मुद्द्याचं बोलतो. अहो ना गाना, लाडक्या बहिणी योजनेचं पैसे चालू झाल्या, बायकोच मिहुनीचं. अहो अंड्यावरची कोंबडी कोण कापल? जरा काय डोकं, मला डोक्याला भाग तुम्ही शिकवता काय? काय बोलताय टेलर? नका ना ह्यांच्या नादी लागू. चला आपलं. चला नाही का? थांब, चला कुठं चला. मी तुझ्यासाठी काय बी करीन, माझं काय बी तोटा होऊन दे, नाही तर नफा होऊन दे. काय बी करायला लागले मग काय? 2,500 लाडक्या बहिणीचं मिळते म्हणून मिहुनी घरी ठेवणार आहे का? ए त्यांचं आम्ही काय बी करू, तू नको सांगू. तू मिहुनीची काळजी करू नको. बरं व्यवहार करा नाही तर निघा. बर नीट बोला, काय असेल ती असू द्या. हे काही तुमचं म्हणणं आहे ना, तुम्ही खर्च केलाय, काहीतरी व्यवहाराने बोला. तुम्हाला काय देतो मी, आणि चला जाऊन दे, जमवून टाकू लगेच. चला शेवट बोलू का? बोला. 3 लाख. हे बोलता राव टेलर, कुठेतरी नीट व्यवहाराने बोला ना. 1 लाख रुपये देतो. ए 1 लाख रुपये काय? 2 महिन्याचा खर्च झाला ते. सांगा राहुल टेलर लावून लय बी नका जीव काढू आमचा. जाऊ द्या, माझे 3 राहू द्या, 5 राहू द्या. हे बघा, एकच फायनल बोलतो मी. 2 लाख रुपये द्या, व्यवहार क्लिअर टाकून विषय कट. काय बोलता राव टेलर? जाऊ दे म्हणू द्या. चला 1.5 लाखात फायनल करा. काय फायनल करा? मला अजिबात सौदा मान्य नाही. अहो मला बायको न्यायची, काय घरात मोल करून नाही न्यायची. गणा असू दे बाबा, हे तुझ्यासाठी माझं काय बी होऊन दे, आणि कसं होऊन दे, पण आपल्याला तुझं लगीन करणं महत्वाचं आहे. गाणं ग बस तू. ठेव का ऍडव्हान्स सुद्धा दे तू. माझ्यासाठी एवढं खर्च करतो. अरे गाणा इथं रडू नको. इथं कोण मेलं नाही घरात, बाहेर रडायचं तिकडे उमऱ्याच्या बाहेर गेल्यावर. बघू काय त्याच्या भावना व्यक्त करते. इथं रडू नको. काय झालं आमच्या धंद्यावर कसल्या रडक्या भावना. 10,000 रुपये ऍडव्हान्स, राहिलेले पैसे 1,40,000 रुपये देतो. काय? आणि फायनल आमचं बरं का, लग्नाचं फायनल. तिथं पैसे कमी आणायचं नाही, त्याशिवाय मिहुनी बाहेरच आणणार, मंडपातच आणणार नाही. देणार म्हणजे देणार. निघा, मग काम आहेत माझ्या माग, निघा. बर साडूभाऊ येऊ का? काय म्हणला? साडूभाऊ आता ती राहिलेले पैसे दिले ना मग साडूभाऊ. व्यवहारानं बरोबर आहे का नाही? पण देणारच आहे. नंबर असला द्या की.
मिळूचा नंबर ना माझा आहे की तुझ्याकडे, तू माझ्या लवकर मी देतो तिला हा? या मला काम आहे, उरका जाऊ, काम आहे माग माझ्या, तुमच्या संग होरा मारा नाही. आणि जयत तयारी पाहिजे बरं का. कांदा ना लिंबू सुकन पातळ आलं जत्राच शिजन, आलं जत्राच शिजन. स्वामी जपून खा मटन न तुमचं केस होत आहे पातळ. ए तू सारखं स्वामी स्वामी मला म्हणत जाऊ नका. मला ती एकतर आहे केसाची कमी, म्हणू नको मला तू स्वामी. काय बाया स्वामी. आज सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. काय पिपानिया बोला की जेव्हा बघावं तेव्हा का सारखा स्वामींची सेवा करत असतो. बाया स्वामी विषय आहे का मला कोणी. हाय ना. मग काय नाही नाही स्वामींची कर सेवा, स्वामी देतील तुला मेवा. चांगला मेवा आहे रामलिया. बरं ती जाऊ दे, एवढा आनंद कशात झालाय तुला? अरे आनंद, अरे आनंद काय तुला सांगू मित्रा. दिलवाली टेलर हा. पाया पडला, लोटांगण घेतलं, रडायलाच लागला. काय म्हणतोय? तासभर गडी थांबानाच समजवत्यावर म्हणत का रडताय तुम्ही. हा मग म्हणला गाना 4 जिल्हे फिरलो, हा. महाराष्ट्र फिरलो, हा. तुझ्यासारखा पोरगा मला कुठंच मिळला नाही. काय? म्हणला पदर पसार तू, म्हणला माझी मिहुनी म्हणला तुझ्या पात्रात. आता रे मी म्हणलं हे म्हणलं अजिबात नाही म्हणलं. का म्हणून तुझी मिहुनी म्हणलं मी पदरात घ्यायची. म्हणला पदरात घे म्हणजे म्हणला माझ्या मिहुनी बरं लग्न कर. मी नकोच म्हणलं. शेवट लय त्यांनी विनंत्या केल्या, लय साकडं घातलं, आणि नाना म्हणता म्हणता मग नानाच्या म्हणण्याने मी हो म्हणलोच. काय बोलतोय? हो म्हणजे तुझ्या पदरात घे म्हणजे तुझं लग्नच जुळवलं होय? जुळलं. आता लगेच मग होता हार घालून पोरगी घरी घेऊन जा. मी म्हणलं गाणं आजचं लग्न करत नव्हतो. गाण्याचं लग्न म्हणजे डॉल्बी डीजे बेंजो पुढं उड घोड हत्ती असलं असणारे आपल्या लग्नाला. पिपाण्या नाही 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 गाणं एक नंबर काम झालं बघ. आणि पिपाण्या तू सुद्धा याचा बरं का ठुमका लावायला. मी तर लय नाचणार. अरे गाणं कसं आहे माहितीये घे, तसं बी तुझं लग्न जुळलं काय आणि माझं जुळलं काय एकच आलं. काय बोलतो मग काय आमल्या, मला माहित होत तुझं माझ्यावर पहिल्यापासून लय प्रेम आहे खरंच. मला वाटलं तुला काहीतरी जळपळाट होईल बरं का, नाही. पण तू माझा जेव्हा भावाचा मित्र आहे. होय. तुझं लग्न झालंय, आम्ही लाडाने तुझ्या घरी आलो वहिनी वहिनी करत. वहिनी च्या करा घेवाय, च्या तरी पाचत्याल का नाही आम्हाला. वहिनीच्या कर बर का, पण असं अचानक वहिनीच्या पुढे जाऊ नको का. बघ पिपाण्या का म्हणतोय. अरे समजा माझी बायको तुला भिली आणि जाग्यावर चक्कर येऊन पडली म्हणजे केवढा मोठा कुठा नाही. चक्कर येऊन पडाय का मी भूत आहे का भूत? अरे भूत याला का नाही, सांगतोय गाणं? भूत नाही, तू भूताच्या पुढची टेप आहे तुझी. निघ. अरे तसं निघ, नाही. निघ, निघ, निघ तू. आम्ही लगा चांगलं Sorry, प्रेमाने sorry. तुझं लगा- उठ, 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 उठ. अरे sorry लका मित्रा, समजून घे की लका. अहो स्वामी शांत, शाण्याच्या शांत. पोटचा इथून. स्वामी सांगा स्वामीला. स्वामी पिपाण्या. शांत. ए, शांत. स्वामी पिपाण्या, तू पिपाण्याच वाजवीन नाही तर. असू दे गे बस. अमोल, बर का तुझ्यात माझ्यात राहू दे, कुणाला सांगू नको बर का, लोकांना बघवत नाही माझं. तू माझा मित्र आहे, जाऊ का आता. निघ, निघ, कट निघ. बघितलं का पिपाण्या, मला म्हणतोय वहिनी तुला बिल आणि चक्कर येऊन पडल. अरे पट्ट्या, अहो स्वामी जाऊ द्या, ती तसंच आहे. मला नाही भीती वाटत तुमची. आता तुझ्या तर का नाही. अरे ही कोण अपरिचित आलाय? अपरिचित? अहो ह्यो परिचितच आहे. राम बोलतो. काय सांगायचं म्हणतो मला राव, तुमच्या माग फिरून फिरून कटाळा आला मला. हा, पहिली माझी केस एवढी होती, आता डोक्यात एक केस राहील नाही. अरे पण झालं काय, एवढा राग राग का करतोय? झालं काय? काय तुम्हाला सांगून उपयोग आहे? रस्त्याने चाललो मी तर लोक म्हणायची का ह्यो पोरगा चाललाय का पोरगी चालली, एवढी माझी केस होती डोक्यावर. समोर आल्यानंतरच कळायचं मी पोरगा आहे का पोरगी. एक केस डोक्यात आता राहिलं नाही माझं. अरे पण झालं काय? काय झालं म्हणून सांगायचंय, आपलंच दात आणि आपलंच होट मारायचं. हा, आणि काय तुम्हाला सांगून उपयोग आहे? अरे पण तू एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? काय राव चेअरमन, मला खुशाला म्हणताय तू एवढं का टेन्शन मध्ये? अहो त्या गाण्याचं लग्न जमलं ना, त्या बाजीनानाने गाण्याचं लग्न जुळवलंय. हा, बाजीनानानं? हो, टेन्शन मध्ये येणार तर काय होईल? मला बाकीचं काहीच माहित नाही. सगळ्याची लग्न जुळली तरी चालतात, पण त्या गाण्याचं लग्न जुळता कामा नये. मी तुम्हाला आताच सांगतोय. अरे पण कोणाची पोरगी केली त्यानं? कोणाची काय कोणाची? अहो ती दिलवाली. हा, दिलवालीची मी नाही. दिलवाल्याची? अरे दिलवाल्या आपला लय जवळचा आहे, अशी कशी दिली त्यानं?
आपला आपला म्हणून चांगला गपला हाणला या. तुम्ही काय सांगताय आम्हाला? मला बाकीचं काहीच माहित नाही. उद्याच दिलवाल्याकडे जायचं आणि माझ्या लग्नाची बोलणीच करून यायची. अरे उद्या? अरे आज जाऊ. कल करे सो आज करो ना आज करे सो अब. आत्ताच जाऊ आपण दिलवाल्याचं आहे तिथं गाठ घेऊन लगेच त्याला लग्नाचा तुझा विषय काढून टाकतो. काय म्हणतोय खरं काय? हा चला की. चल आता असले कामाला उशीर लावते तोय. अरे चेअरमन अमर अगं दिलवाले मित्र मित्र म्हणून चांगले आमच्या पाठीत चित्र काढली की. काय झालं काय? झालं काय? हा? अरे त्या गणाला तुझी मिळवणी देतोय कळलं आम्हाला. येतोय दिरात जमा आहे 1.5 लाख रुपये पुरीच्या नावावर टाकतो म्हणताय. 1.5 लाख रुपये? हा काय टेलर खोटं बोलताय? गणाने तर मला सांगितलं तुम्ही त्याच्या पायात पडलाय आणि माझी मिळवणी पदरात घ्या म्हणून. काय एवढं खोटं बोलतात होय? अरे काय भाव चालला काय तू बी ती बी येणार मी 15 पोरगी घे म्हणाला त्याला. गाव माझ्या पाया पडतं आणि मी कशाला पाया पडतो रे त्याच्या? काय पद्धत त्याची बोलायची हे असली काय? काय बी ढाकात गोळ्या हाणत जाऊ नका. मला कसं म्हणलं मग तू? अरे ते उद्या काय बी म्हणल म्हणून मी अख्खं डिटेलवाल्याचं घरच घेतलं. ए दिलवाले ती जाऊ द्या. किती देतो म्हणलाय बाजी नाना तुम्हाला? 1.5 लाख 2 लाख रुपये मी देतो. दिली की मग तुला चेअरमन. बस नाही पोरग कोण आहे? पोरगा? अरे हे आपला अमोल नाही का? ही अरे हीच अमोल आपला हाय वाय सावळा रंगानं. पण असू दे की काय होतंय. काय म्हटला? सावळा आहे? अरे ही तर काळा आहे की का? अरे काळा असला म्हणून काय झाला? आता तुम्ही काळाच आहे की. केलाच ना संसार परपंच. माझी माप काढायला काय त्याचे? माप काढाय नाही पण म्हणजे रंगाची ओळख काय असते? माणूस प्रपंच करा रंग बघते का? आहे बरं का पोरग तसं कुणी होतकरू बी आहे गावात बी त्याचं नाव आहे कष्ट करतो. हा पण बरं मी काय म्हणतोय आता लग्न म्हणाला डोक्याला तेल वगैरे लावत जा. आता तुमची मिळवणी द्या म्हणजे ती लावल त्याला. होय ना? चालतंय. चौदा मंजूर आहे आपल्याला. मंजूर आहे. ओके बस आता काय कर माहितीये का? लोकांनी 2,000 3,000 ही 1 लाख रुपये घे आणि लग्नात 1 लाख रुपये राहिलेले देतो. डायरेक्ट लग्न लावून टाकायचं. चिंताच नाही की मग. हा मोजून घ्या पैसे. दिलवाले मोजत नसतो वजनावर अंदाज येतो किती पैसे आहेत. 1 रुपया कमी नाही 1 लाखाला. हा चला लागा कामाला. गोड बँडवाले डीजे बीजे ती तुमचं तुम्ही उतार अरे बघायचं. सगळं करतो. फक्त मी फक्त मांडवात घेऊन येणार. आणि बस. पोशाख आपला काय असेल ती लागा कामाला. दिला. हा? हा. चला तेवढे घेऊन या लागणार. तू सांगितलं करते एवढं बरं का? ए तात्या, ए यार तात्या, अरे काय लगा कुठं चालवला का? हा अरे भावा तुला काय माहितीये का? काय? अरे एक जणाची लय जिरावली. कोणाची? अरे आपला गाणा नाही बे. का त्याने काय केले? अरे त्यो दिलवाल्याकडे गेलता त्याच्या मिळवणीचा हात मागाय लग्नासाठी. पहिला का काय बी नको सांगू. अरे तुला काय माहिती असतं का? 1.5 लाख रुपये घेऊन गेलता त्यो. मला 1.5 लाख घ्या आणि तुमच्या मिळवणीचं लग्न माझ्या संग करून द्या. मग काय? अरे लगेच जाग्यावर सौदा मोडला म्या. 2 लाख रुपये फेकलो. 2 लाख रुपये. तू मग आणि 2 लाख आणि मग मला काय बिखार भांडण तू कुठून 2 लाख आले? तू माझ्या दिसण्यावर जाऊ नको. लय खिशात पैसा असतो आपल्या. तसलं बोलायचं नाही. त्याला म्हणलं ही 2 लाख रुपये घे आणि तुझ्या मिळवणीचं लग्न माझ्या संग लावून दे. अहो काय सांगायचंय? असं लोटांगणच घालायला लागला दिलवाले. 2 लाख घेऊन 2 लाख 2 लाखच करत बसला जीव. पागलीच निवळ का? अरे ती मिळून 4 वेळा पळून गेली त्याची कशाला तिच्यावर लग्न करतोय रे? तुला कोण म्हणलं? गाणाने सांगितलंय मला. मला सांग, गानाने तुला जर ही सगळी गोष्ट सांगितली असती तर गाना 1.5 लाख रुपये घेऊन तिच्या पैशाने गेला असता का? ती एक गोष्ट खरी आहे बरं का. तू डोक्यावर पडलाय निवळ. निवळ बावळाट आहे तू. तुला काहीच कळत नाही. लागला सांगाय काय त्याच्या आईला हे गाणा एवढा गणू ए गणू गाना मूर्ख कानात कर मोबाईल तू बावळाटा. ते एकच राहायचं होतं तुला. काय नाही ते दिलवाले टेलरची मिळून किती वेळा पळून गेली रे? का त्या दिवशी केला का तात्या तुला सांगितलं?
अरे माझ्या समोर तर कमीत कमी 4 वेळा पळून गेली आहे. असं ना? त्याच्या आधी बी कितीतरी वेळा गेली असेल पळून, पण आपल्या का नाव येतं होय तेव्हा. हा, बरोबर आहे. राहू दे मरू दे, तू नादी लागू नको आणि तिचं नाव सुद्धा घेऊ नको बाबा. असली पोरगी जिंदगीत कोणाला मिळू नाही. काय नाही रे, काय झालंय माहिती का? हम्म, ते आपला आमल्या हम्म. काय नाही, त्यांनी सौदा फायनल केलाय तिचा 2 लाखात वाटतं. माझ्या कानावर पण कसं आहे, त्याचं मात्र होऊ नये म्हणून रे, त्याला वाईट वाटतं रे. काय म्हणला तू? अरे आमल्याने तिचा सौदा 2 लाखात वाटतं फायनल केलाय. कोणा सौदा? दिलवाले टेलरच्या मेहुणीचा. कवा? अरे कवा म्हणजे आता मला त्यांनी सांगितलंय म्हणून मी तुला सांगतोय, पण कसं आहे माहिती का, त्याचं मात्र नाही व्हायला झालं पाहिजे. आणि तुम्ही 1.5 लाख दिल तो वाटतं. कोण म्हणलं तुला? आमल्या म्हणला आणि कोण म्हणलं? आमल्या तुला सांगितलं वय? हा मग आमल्याने किती दिलेत पैसे? 2 लाख रुपये दिल्यात. खरं म्हणतोय तू? नाही मी गेला पाडे याला का खरं सांगतोय का तुला? होय का? आणि असं नव्हतं करायला पाहिजे ना का हे? कुणी मला सांगितलं का तुम्ही 4 वेळा पळून गेली माझ्यावला का ती लाईन आणत होती का ना? तुला देखावलं नाही ना माझं? अरे तसं नाही, खरं ती 4 वेळा पळून गेली ती बर का. मी आम्हाला सांगतो ना लग्न करू नको म्हणून. चांगलं नाही ती पोरगी का चांगली होय. हा मग तू टेन्शन घेऊ नको. मला जावं लागेल. माझा मित्र आहे ना, मला समजून सांगावं लागेल त्याला. काय नको माझं वाटोळ गेलं. तुझं वाटोळ? माझं 1.5 लाख रुपये वाटोळ किती? अरे प्रत्येक झाड मी चांगले झाडा बसायला गेलो की तिथं माकडच करून बसतात बरं. हे माकड तिथं का पोचलं? मला नाही माहिती. पण तू असं नव्हतं करायला पाहिजे. अरे तू लय लहान आहे माझ्यापेक्षा. माझ्या तिकडून लग्न मग तू हमल्याला म्हणा. पण आता म्हणजे मी माझं ऐकून मला काय म्हणला तू? काय म्हणला? लग्न तुझं लग्न काय आणि माझं लग्न काय सारखंच आहे मला. अरे म्हणला मी जर तुझ्या घरी आलो तर वहिनीला काय म्हणेल? वहिनी आम्हाला चहा करा, वहिनी आम्हाला जेवायला घाल. लगा त्यांनी माझ्या संग असा विश्वासघात केला. आता वहिनीच गेली त्याच्याकडून काय खातो? अशी कशी गेली? माझ्याकडून तुझ्याकडून तुझ्याकडून त्याच्याकडे. मी काय आज जाऊन देईल. आता चांगला बघ कसं लात आल तू धरून. आंबल्या हरामखोर. होय चेअरमन दामानी तू? हो अमोल दमानी. नाही दमा खाली आहे की दमानी. का पडला बिडला काय म्हणजे माझ्या लग्नात तुला नाचायचं या डीजे पुढं आहे का नाही? तर काय का नाचायचंय का ना? अरे गाणं म्हणजे आपला भाऊ आहे. हो अरे तुझा भाऊ बी आहे आणि गाणं म्हणजे नागाचा फणा बी आहे. तुला माहिती आहे गाणं डसलं म्हणजे असं तसा डसत नाही ती. काय एवढा का तापलाय? कशाला तापली तेव्हा? माझं लग्न झालं तुला लय आनंद झाला ना? गाणं लागा तुझं लग्न झालं म्हणजे माझं लग्न झालं का त्याला? का मला किती आनंद होईल. नाही माझं लग्न झालं म्हणजे तुझंच लग्न झाल्यासारखं हे तू म्हणला होता का नाही? हा आणि तू काय येणार? नाही तसं नाही म्हणलं होतं. तुझं लग्न झालं तर म्हणजे आनंद आहे तुला? आनंद आहे मला. आणि घरी येणार तू लाड लाड. मला जेवाय द्या वहिनी ना. असा खलास करून टाकील. गाणं तुला नीट सांगतो या. नीट गणाला एकट्याला गाठून मारताय का? अरे वा. लगा 2 दिवसावर लग्न आलंय, 4 दिवस राहिले फक्त आणि तुम्ही मारताय वय त्याला. कुणाचं लग्न? तुझं कुणाचं? माझं. मग माझं होईन की लग्न आता. काय झालं? नालायक माणसाचं होतं वय लग्न. ना किती स्वप्न सजावली होती. डीजे लावील, दोन्ही बाजूनी पाहुणे उभा राहत्याल. अरे हत्ती की सांगितलंय मी. सांगितलंय ना? आता त्याच हत्तीच्या पायाखाली द्या मला आणि टाका मारून. का म्हणजे काय झालं? अहो ना त्या दिलवालीची मेहुणीचा आपण सौदा कितीत केलता? हो आता जमलं की लग्न. जमलं? कुठलं जमलं? हो आला की मोडून. अहो आपण 1.5 लाख रुपयात फायनल केलता ना, ह्यांनी 2 लाख रुपये सौदा डन केला आणि माझं लग्न मोडलं, स्वतः जुळवलं. अरे काय नका काय असलेलं का वागते ती वय? अरे त्याला बोलून काय उपयोग आहे? तुम्ही जाऊन दिलवालेला बोला ना. कोण गेलतं लग्न जमवाय? ही काही जागीरदार. काय नका जागीरदार नीट बोलायचं. तुमची ऐपत नसली ना करू नका लग्न. कुणाची ऐपत नाही? अरे का आमची किती ऐपत आहे? आम्ही 5 लाख रुपये देऊ. टाका तुमची 5.5. पण ही पटते का तुम्हाला? 5.5 तसलं बोलू नका म्हणजे. ना या का सरपंच आहे तुम्ही?
म्हणून आम्ही ऐकून घेतोया. पण हे आमच्या पैसे बोलू नका रे नका तुम्ही बोल- दिलवाल्याकडे जावा आणि त्याला काय असेल ती रीतसर बोला. आम्हाला बोलू नका. अरे त्याला तर बोलणार नाही, तुडवील त्याला मी. पण ऐका, तुम्हाला हे शोभतं का? गावातली गावात जमली लग्न मोडाय शोभतं का? तू जाऊन दे चेअरमन, तुम्हाला शोभाय पाहिजे. नाही 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 ह्यो बी गावातलाच आहे. मग गावात पहिलं लग्न कुणात जमलं? धनाचं जमावलं होतं आम्ही. बरोबर आहे का? नाही जाऊ दे. माझंच नशीब खराब आहे. काय स्वप्न आखली होती मी. ह्यांना बोलून काय तेव्हा राहिला पैसे घेणार, ऍडव्हान्स घेणार. नाही, त्याला जाऊ की. अरे इसार असतो असं पलाट्यात इसार घेतल्या इसार सुद्धा घेतलाय. आला का सगळं ना तयारी केली ती. रोज 2 दिवस झाले दिलवालीची मिळून माझ्या स्वप्नात येते. माझा हात पाय दाबती आणि मला म्हणती कधी मला तुम्ही घेऊन जाणार. बरोबर आहे का ना? दुल्हन हम ले जाएंगे. मला कसली कसली स्वप्न पडायची नाना. दोन्ही बाजूला वराती आणि मधनं आम्ही दोघं चाललोय आणि गाणं लागले बहारू फूल बरसावो मेरा महबूब आया. त्यांना आणि सपना केली. ह्यो महबूब टाकला तिथं गेला. अरे तुझं थोबाड बघ अर्च्यात. अरे जा की मग दिलवाल्याला टक्कल सुद्धा धावलाय, माणूस सुद्धा धावलाय. जा. त्याला टक्कल नाही पसंत पडला, त्याला पैसे पसंत पडलं. चला ना सोडूनच काढू त्याला. काढू. निघा काढतात. अहो चेअरमन काय मला माहितीये का ह्यो म्हणला ती पोरगी 4 जणांसंग पळवून गेली. ही ह्यांना शोभते का? म्हणजे दुसऱ्याच्या अनात माती कालावते ही आणि ते आपलं चांगलं करायला बघतात. दुसऱ्याचं वाटोळ बघितलं आपलं होणार आहे. अहो दुसऱ्या तू काळजी करू नको. फिक्स हो थांबा की. का ना काय नाही तुमच्याकडेच येत होतो. मी बी तुमच्याकडेच निघालो होतो. होय ना? हो म्हणलं ती लग्न तारीख कधी काढायची. कसं कसं करायचं लग्न? खरं आता त्या बामण काकाकडनं चालू मी. होय ना? पत्रिका घेऊन गेलतो. काय म्हणले बामण काका? काय आता कुठल्या तोंडाने सांगू ह्याच तोंडाने सांगा. गाणा ब्राह्मण काकाचं पत्रिका स्पष्ट म्हणणं आहे तुझ्या पत्रिकेत दोष आहे. होय गाण्याच्या नाही जर दोघाचं लग्न लावून दिलं तर लग्नाच्या दिवशीच नवरा मरल म्हणले. आता एवढ्या गावातलं पोरग एवढं गुन्हे तर मला वाटतोय का गाण्याचा संसार बसायच्या आधीच त्याचा संसार असा उद्ध्वस्त व्हावा. गाण्यावर मर चाल नका नाही मला सण होत बरं का. आणि अक्षरशः राहिलं गाणं म्हणजे वाईट वाटून घेऊ नका बाजू नाना. 10,000 ऍडव्हान्स दिलता ना, जर त्या पत्रिका बघण्यातच गेला मला त्याचं दुःख नाही. मला ही माझा गाणं पाहिजे. गाणं पाहिजे मला. ऐका की जाऊ दे 10,000 रुपये. 10,000च काय असतं? तुम्हाला इतकं वाईट वाटतंय ना ती बघून मला बी लय वाईट वाटतं. लक्षात. आणि होय तुम्ही तर असं बी म्हणत स्वतःला काय माझं म्हणला फेकून दिल्याला बिनकामाचा मी है का नाही, असला वाकट्या तोंडाचा मी है का नाही. आणि तुम्ही इतकं चांगला माणूस आणि तुम्ही पैसे घालावलं ना. काय निघतोय पत्रिकेत? दोष लाल डॅश मला ही बघितलं का? हात बघितला दाखवायचा हात ना. ह्याला काय म्हणते तर? ती काय ती तळव बघून ती माझा नाही बघितला. होय ना. तिथे गेल्या बघ ना तुम्हाला गावातली किती पैसे घेतले आमल्याकडून? किती पैसे घेतलं आमल्याकडनं? मी कशाला पैसे घेतो आमल्याकडनं? लवकरात लवकर त्या आंबल्याचं पैसे माघार दे. जर ती पोरगी मला जर नाही मिळाली ना मी कुणालाच मिळवून देणार नाही. आणि देणार ठेव मला नाही तर कोणालाच नाही. आलं का लक्षात? लवकरात लवकर 2 लाख रुपये माघारी कर. किती? 2 लाख रुपये सौदा केला ना म्हणून टाक सौदा म्हणून टाक. जर जाईल तुला तू त्याला 2 लाख मग 2.5 लाख द्या की तुम्ही. मग अरे शिक्षणाला शिक्षणाला किती खर्च झाला ना मला माहिती. आता तो 2.5 रुपये जरी द्या म्हणला ना तरी देत नसतो. कारण तू आणि तुझी मिळून आम्हाला नकोच लक्षात. महत्वाचा म्हणजे तू गावातच नकोय. काय झालंय माहिती का? दुसरा टेलर मिळत तो ह्याला गावात ठेवणार आणि ज्या दिवशी दुसरा टेलर मिळेल ना त्या तुला गावात हद्दपार करीन. त्यांना ठेव लवकर डोळ्या फुटून मिळून
ह्याला अजून सुट्टी देई नव्हती पाहिजे, ह्याला हिरीत टाकाय पाहिजे होता उचलून. ना ह्याला गिरीत बी टाकला असता, ह्याला फाशी दिली असते. पण माझं होईत जायचंय. तुमचं काय सगळं झालं गेलंय. तुम्हाला लेकरं बाळ बायको सगळे, मला सगळं भोग भोगायच्यात आणि मगच मरायचे आणि मगच जेलमध्ये जायचे. त्यांना ठेवा नाना, चूक आपली आहे. अहो पैसे देऊन जर आपण पुरी कात घेतल्या तर त्या नात्यात किंमत काय राहते. जेवढी तिची चूक आहे तेवढीच आपली हित पण त्यांना ठेवा. आणि मिळली तर पोरगी अशी थाटामाटात मिळली पाहिजे. असं नको कुत्र्यागत पैसे देतो आमका देतो. अरे ती काम कोणाच, अरे त्याची कर्तबदारी नाही त्याचं. अरे गणा कर्तबदार आहे. पोरगी मिळवली तर स्वतःची हिमतीवत मिळवीन, ना तर आयुष्यभर संन्याशी म्हणून फिरेन. शाबास वागा, आता मानला गाड्या तुला. आता माझा चेला शोभतोय. पण नाना लय भूक लागली, चल पहिली भाकरी घाला पोटाला. चला घरी जाऊ. लय हाणला लय हाणला.